नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आत्ता सातारा जिल्ह्यामध्ये सगळ्या महाराष्ट्रामध्ये निवडणुका जे पार पडलेल्या आहेत ते झेडपीच्या, आणि आत्ता सातारा जिल्ह्यामध्ये जे निकाल जे आपल्या हाती लागलेले आहेत त्यांचा कल जो आहे तो जागा फिक्स झालेल्या आहेत. एकूण सातारा जिल्ह्यामध्ये झेडपीच्या जागा होत्या, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या जागा होत्या 65, आणि त्या 65मध्ये आपल्या हाती निकाल लागलेले आहेत. 59 जागांचे निकाल जे आहेत ते आपल्या हाती लागलेले आहेत. कुणी बाजी मारलेली आहे या रिंगणामध्ये? जिल्हा परिषद पंचायत समितीच्या रिंगणामध्ये भाजप होतं, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट, तसेच काँग्रेस सोनिया गांधी राहुल गांधी यांचा, तसेच ठाकरे गट म्हणजेच उद्धव ठाकरे यांचा गट, तसेच शरद पवार गट आणि इतर म्हणजेच अपक्ष उमेदवार. यामध्ये कुणी किती जागा जिंकलेल्या आहेत आणि बघूया आपण. सुरुवात करतोय आपण भाजपपासून, जो संपूर्ण देशाचा एक राष्ट्रीय पक्ष असा हा भाजप, आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये भाजप महाराष्ट्रामध्ये चांगल्या रीतीने काम करत आहेत. आणि भाजपने सातारा जिल्ह्यामध्ये पंचायत समितीमध्ये 32 जागा ज्या आहेत त्या जिंकलेल्या आहेत. आणि एक खुशीची लहर म्हणावी लागेल, कारण की भाजप प्रत्येक गावागावामध्ये पोहोचलेला आहे आणि भाजपने दाखवून दिलेलं आहे. 65 जागांपैकी 59चे जे निकाल आपल्या हाती लागलेले आहेत ते 59 जागांपैकी 32चे निकाल जे आहेत, म्हणजे 32 जागा ज्या आहेत त्या भाजपने जिंकलेल्या आहेत. एक मोठा विजय म्हणावा लागेल, कारण की भाजपचा सातारा एक आता हळूहळू गड होत चाललेला आहे आणि जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये 32 जागांमध्ये विजय मिळवलेला आहे भाजपने. तसेच आपण बघूया, जे आपले एकनाथ शिंदे आहेत उपमुख्यमंत्री, यांनी सुद्धा एक चांगली टक्कर जी आहे ती सातारा जिल्ह्यामध्ये दिलेली आहे पंचायत समितीमध्ये. आणि त्या 59 जागांचे जे निकाल आलेले आहेत हाती आपल्या, त्यांच्यामधील 10 जागांमध्ये शिंदे गट विजय झालेले आहेत. त्यांचे उमेदवार जे आहेत ते जिंकलेले आहेत आणि खूप एक चांगली मेहनत घेतलेली आहे आपल्या सगळ्या महाराष्ट्राचे लाडके एकनाथ शिंदे यांनी. आणि तुम्ही बघितलं, आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये आमदार शंभूराज देसाई असतील, तसेच महेश शिंदे असतील, यांनी चांगलं नेतृत्व करून शिवसेना शिंदे गटांचं आणि त्या जागे ज्या आहेत सातारा जिल्ह्यामधील 10 जागा जिंकलेल्या आहेत. आता आपण बघूयात अजितदादा गट, म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आहे त्यांचा, अजितदादा गट यांचा, या सातारा जिल्ह्यामध्ये किती जागा जिंकलेल्या आहेत. या जागा ज्या आहेत त्या 17 जागा जिंकलेल्या आहेत अजितदादा गट यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने. आणि घड्याळ या चिन्ह होतं त्यांचं. आणि काय दादांचं जाण्याने खूप लोकांना दुःख झालं, तरीही लोकांनी खूप चांगला असा प्रतिसाद दिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला. आणि तुम्ही बघितलं, 17 जागा ज्या आहेत सातारा जिल्ह्यामध्ये, 59 जागांपैकी 17 जागा ज्या आहेत त्या अजितदादा यांच्या गटाने जिंकलेल्या आहेत, त्यांच्या पक्षाने जिंकलेल्या आहेत. आणि बघूया तसेच काँग्रेस काय कमाल केली. काँग्रेसने सातारा जिल्ह्यामध्ये सोनिया गांधींचा पक्ष, राहुल गांधींचा पक्ष, या पक्षाला खातेसुद्धा उघडता आलेलं नाही आहे. 59 जागांपैकी 0 आकडा आहे. एकसुद्धा पंचायत समितीला त्यांची जागा बसलेली नाही आहे. खूप मोठा पराभव म्हणावा लागेल काँग्रेस पक्षाचा, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा. खूप असे निकाल, एक हुलकावणी देणारा निकालच दिला आहे म्हटला. 0 जागा ज्या आहेत त्या आलेल्या आहेत काँग्रेस पक्षाच्या. तसेच उद्धव ठाकरे यांच्या गटाने किती जागा मिळवलेल्या आहेत 59 जागांपैकी, त्यांचंसुद्धा सातारामध्ये 0 खातंसुद्धा उघडलेलं नाही आहे. सातारा जिल्ह्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने 0 जागा ज्या आहेत मिळवलेल्या आहेत, म्हणजेच एक खातेसुद्धा उघडलेलं नाही आहे. आता बघूया शरद पवार गट यांच्या गटाने सुद्धा एकही जागामध्ये खातं उघडलेलं नाही आहे. खूप असा पराभव मोठा म्हणावा लागेल, कारण की तुम्ही बघितलं 59 जागांचे निकाल जे आहेत आपल्या हाती लागलेले आहेत. 65 जागा आहेत त्या. बघूया काय होते निकाल. अजून
सहा जागांचे निकाल यायचे बाकी आहेत आणि इतर म्हणजेच अपक्ष जे उमेदवार होते त्यांचे निकाल जे आपल्या हाती लागले आहेत ते सुद्धा शून्यच आहेत. आता बघूया, एक 6 जागा बाकी आहेत. कमेंट्समध्ये सांगा आणि कुठल्या जागा जिंकलेल्या आहेत, प्रत्येक तालुक्यामध्ये कोणत्या जागा कुठे जिंकल्या आहेत हे सांगा. मी तुम्हाला सांगितलं प्रत्येक पक्षाने किती जागा जिंकलेल्या आहेत सातारा जिल्ह्यामध्ये. व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.